बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक पत्राचा खेळ रंगला होता. पत्राचा खेळ तसं लहानपणी आपणही खेळलोय, मामाचं पत्र. आता एक डिस्क्लेमर टाकतो, या कहाणीमध्ये जे पत्र लिहिणारे आहेत त्यांचा आणि मामाच्या पत्रामधल्या मामाचा काहीही संबंध नाही. तसा काही संबंध आढळल्यास तो निव्वळ केवळ एक योगायोग समजावा. एक डिस्क्लेमर मी टाकून दिलं. मामाचं पत्र, मामाचं पत्र. आज तुम्हाला ते पत्र वाचूनच दाखवतो. ते पत्र वाचल्यानंतर किंवा ते पत्र ऐकल्यानंतर तुम्हाला आजच्या विषयाची कल्पना नक्कीच येईल. पत्र आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नागपूरहून लिहिलंय 7 डिसेंबर 2023 रोजी. आणि पत्र ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांचं नाव आहे अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. सस्नेह नमस्कार. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांना तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्या बाबत आमचे वैयक्तिक मत किंवा शत्रुता अथवा आकस अजिबात नाही. आकस नाही, बरं लक्षात घ्या शिवसैनिकांनो. आमची वैयक्तिक शत्रुता नाही, आमच्या मनात त्यांच्याविषयी आकस नाही, हे अजिबात नाही. हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. हताशपणा दिसून आला, हताशपणा. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत किंवा त्यांच्यावर जे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. हे कोण सांगते? पत्र लिहिणारे. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मला या संबंध पत्रामध्ये नवाब मलिक राहू द्या बाजूला, अजित पवार राहू द्या बाजूला, ही जी डायलॉग बाजी केली आहे ना, सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा, हाच डायलॉग अटल बिहारी वाजपेयींच्या तोंडून देखील आपण ऐकलाय. सरकारें आएगी, सरकारें जाएगी, पर इस देश की गरिमा बरकरार रहनी चाहिए, लोकशाही रहनी चाहिए, ये देश रहना चाहिए. हे लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा हेच शब्द आहेत त्यांचे. आणि हे शब्द आता कोणाच्या तोंडून आलेत? हे शब्द आलेत देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून. मग ह्याच देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्षाच्या सत्तेसाठी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो एक गलिच्छ घाणेरडा चिखल करून ठेवला. बरं, ह्या राजकारणाची उदाहरणं आता देशभर दिली जाणार आहेत. एक पक्ष फोडला तर फोडला, तिथे समाधान झालं नाही, दुसरा पक्ष फोडला. त्या पक्षांना त्यांनी मूळ पक्षाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. कशा प्रकारे सगळ्या संस्थांना मॅनेज केल्यानंतर हे सगळं कांड घडवून आणलं गेलं. आणि ही माणसं काय डायलॉग मारतात ऐका. डायलॉग परत एकदा. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा असतो. 3 दिवसांचं ज्यांनी सकाळी उठून 6 वाजता सरकार स्थापन केलं, ते जेव्हा असे डायलॉग मारतात ना, तेव्हा विनोद पण नाही, म्हणजे हसू पण येत नाही, तो विनोद देखील वाटत नाही. काय म्हणतात पुढे? सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास. आरोप करणारे कोण? हे स्वतः. यांनीच मोर्चे काढले होते. मोहित कंबोज, हे स्वतः. आशिष शेलार. आपल्याला आठवायला हवं, हे स्वतः आरोप करणार. किरीट सोमय्या. आणि आता म्हणतायत जर हे आरोप सिद्ध नाही झाल्यास तुम्ही त्यांचं स्वागत करा. म्हणजे कुठेतरी असं आहे की आता आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, तुम्ही त्यांना घ्या. बघा आता कशा प्रकारचं पुढे वातावरण असणार आहे. ही सगळी हिंट दिली जाते. पुढे म्हणतायत तुम्ही त्यांचं स्वागत करू शकता, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यामुळे महायुतीला बाधा होणार नाही याचाही विचार आपण करावा. प्रत्येक घटक पक्षाला तो विचार करावा लागेल. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना त्यांचा देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे, तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकत नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे. म्हणजे एकंदरीत त्यांनी शेवट जो केला पत्राचा, त्यात त्यांनी आपलं राजकारण स्पष्ट केलं. बघा ना, देवेंद्र फडणवीसांचे हे किती तोकडे प्रयत्न आहेत. त्यांनी काय केलं, देवेंद्र फडणवीसांना हे माहितीच नव्हतं कदाचित की आज नवाब मलिक येणार आहेत आणि नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसणार आहेत. देवेंद्र फडणवीस कोणी सांगतच नाही, त्यांना माहितीच नसतं. सगळं अचानक घडत असतं. अचानक नवाब मलिक येत असतात, अचानक सत्ताधारी बाकांवर बसत असतात. देवेंद्र फडणवीसांना माहिती नसतं. मग संध्याकाळी 5-6 वाजता त्यांना हे पत्र लिहावं लागतं. तोपर्यंत पत्र येत नाही. बरं, पत्राच्या शेवटी त्याच कारण शेवटी अंबादास दानवेंनी झाडलं ह्यांना, जागेवरच कार्यक्रम केला. अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं की आता तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर ह्यांनी काय स्पष्टीकरण केलं की ज्या सरकारच्या काळात हे मंत्री होते, जेलमध्ये गेल्यानंतर देखील त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं. मला वाटतं त्यांचं मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवाब मलिक जेलमध्ये गेले होते ईडीच्या. आता ईडी कुणाची, कसं काय काम होतं याचा आता मी तुम्हाला ह्या इतिहासात जात नाही. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला वाटतं मार्च, एप्रिल, मे आणि जून मध्ये आपलं सरकार गेलं. या 3 महिन्यांमध्ये ते सरकारामध्ये होते, त्याच्याविषयी हे सांगतायत. आता मला देवेंद्र फडणवीसांना एक स्पष्ट आणि साधा प्रश्न करायचा आहे. तुम्ही हे उदाहरण दिलं, चला घेऊयात आपण, त्याला मान्य केलं. ज्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये संजय राठोड यांना ज्यावेळेस त्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले, त्या आरोपाच्या नंतर शिवसेनेच्या सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर केलं. पण तेच संजय राठोड ज्यावेळेस तुमच्याकडे आले, तुमच्याकडे वॉशिंग मशीन आणि ईव्हीएम मशीन या अशा प्रकारच्या 2च मशीन आहेत. मला वाटतं सगळ्यांचा झाग एकदम मस्त निघतो. वॉशिंग मशीन, ईव्हीएम मशीन जे काही असेल ते तुमच्याकडे आले, ते पवित्र झाले. आणि पवित्र हा शब्द भारतीय जनता पक्षाला चांगलाच शोभून दिसतो. पवित्र पवित्र सगळं पवित्र. त्यानंतर त्यांच्याविषयी आजतागायत ज्या चित्रांमधल्या वाघ होत्या त्यांनी बऱ्याचदा आवाज उठवले, नंतर त्यांचे आवाज शांत झाले. ते आमचे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांनी बरोबर चित्रातल्या वाघांचा समाचार घेतला होता. मग आता विचार करा, या चित्रातले वाघ शांत, देवेंद्र फडणवीस शांत, आशिष शेलार शांत, सगळेच शांत. त्या संजय राठोडांचं नाव कुठे येत नाही बुवा. हे गणित कसं काय जमलं तुम्हाला? तुम्हाला नवाब मलिक सुचतायत, मग संजय राठोड देखील तुम्हाला सुचायला हवेत. अजून देखील तुमच्या नाकावर टिचून त्या मुलीच्या हत्येच्या आरोपामध्ये त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. आता ते सिद्ध होतील तेव्हा होतील. हा पोलिसी प्रशासनाचा भाग राहिला. सिद्ध होतायत नाही होतायत आम्हाला माहित नाही. पण त्यांच्यावरही आरोप असताना ज्यावेळेस त्यांना सरकारात ठेवलं जातं, बरं आरोप गंभीर आहेत, आरोप गंभीर आहेत. मग आता ह्यांच्यावरचे आरोप देखील अजून सिद्ध झालेले नाहीत. मग तुम्ही उद्धव साहेबांना टार्गेट करत असताना ती बोट जेव्हा आपल्याकडे आहेत ना, आपल्याकडे ती आपल्याकडची बोट जरा पहा. पहा देवेंद्र फडणवीस, पहा. तुम्हाला पाहायची गरज आहे. ती नजर आणा, तुमच्यातली ती अभ्यासू नजर आणा आणि त्या अभ्यासू नजरेने पहा. कोण होता तर तुम्ही, काय झाला तर तुम्ही. आता पुढचं ते वाया गेला तर तुम्ही वगैरे मी म्हणणार नाही, पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी. आज बरोबर आशिष शेलार गायब आहेत. तुम्ही निरीक्षण केलं असाल, आशिष शेलार असतील, नितेश राणे, मी मगाशी मेहबूब शेख यांचं नाव विसरलो होतो, लक्षात आलं माझ्या ते मेहबूब शेखांचं नाव. मेहबूब शेख यांनी तो आरोप केला होता चित्रातल्या वाघांवर. लक्षात घ्या, नितेश राणे आणि आशिष शेलार आज गायब आहेत. आज कुठलीही प्रेस कॉन्फरन्स नाही, काहीच नाही. कारण ज्या नवाब मलिकांवर वारंवार देशद्रोही, मुंबईत बॉम्बस्फोट, त्याच्यातल्या आरोपींच्या मांडीला मांडी लावून हे बसले होते. आता हे कशाला मांडीला मांडी लावून की कशाला काय लावून बसले तुम्ही विचार करा. आता बघा ना, स्वतः देवेंद्र फडणवीस होते, आशिष शेलार होते, नितेश राणे होते, आणखी बरेच त्यांची गँग आहे मोठी, मोहित कंबोज. मग आता काय झालं?
आता तुमच्या मांडीला मांडी नाही तर कशाला काय लावून बसले हे तुम्हालाही चांगलं माहितीये. हे सगळे गायब. एकंदरीत मी तुम्हाला नवाब मलिकांची थोडीशी हिस्ट्री सांगतो. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुंबईतलं सध्याचं एकमेव स्थान. ज्यांच्याकडून आशा आहेत ते नवाब मलिक. कारण मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तसं अस्तित्वच नाहीच म्हणता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मला वाटतं 2018च्या निवडणुकीमध्ये 9 नगरसेवक निवडून आले होते. एखाद दुसरा इकडे तिकडे होईल तो जर माहिती चुकली असेल माझी तर, पण 9 नगरसेवक होते. या 9 नगरसेवकांचा तसा फारसा काही दबदबा नाही आणि हे 9च्या 9 स्वतःच्या जीवावर निवडून येतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विशेष असं काही मदत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईतला एकमेव आमदार म्हणजे नवाब मलिक. अणुशक्ती नगर असेल, चिता कॅम्प असेल, त्या भागात ना ईशान्य मुंबई लोकसभेच्या मतदारसंघातला एरिया पडतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर मुंबईत आपला जम बसवायचा आहे, कुणाच्या तरी नावाच्या जीवावर आपल्याला कुठेतरी वाटाघाट्या करायच्या असा चेहरा तर पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीतरी तर पाहिजे तिथे. मग लक्षात घ्या, 11 ऑगस्ट, जर माझी तारीख चुकत असेल तर सांगा, 11 ऑगस्ट रोजी यांना अटक झाली होती ईडीकडनं. नाही, 18 ऑगस्ट रोजी तर ह्यांची जामिनावर सुटका झाली होती आणि फेब्रुवारी 2022 किंवा मार्चचा पहिला आठवडा याच्यामध्ये ह्यांची अटक झाली. जवळपास 1.25 वर्ष त्यांनी जेलमध्ये काढलं. मग विचार करा, ज्यावेळेस 11 ऑगस्टला ह्यांचा जामीन मंजूर होतो, सुप्रीम कोर्टाकडनं हा जामीन मंजूर झाला. ज्यावेळेस हा जामीन मंजूर झाला त्यावेळेस सॉलिसिटर जनरल ईडीच्या वतीने काहीच बोलत नाहीत. तुषार मेहता काहीच बोलले नाहीत. कसं काय मला माहित नाही. त्यांचा जामीन मंजूर होतो 3 महिन्यांसाठी आणि कशासाठी होतो? आरोग्याच्या कारणांसाठी. त्यांची तब्येत खालावली होती. आता हा जामीन ऑगस्ट म्हणजे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हा जामीन संपलेला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे आता हा जामीन संपला. आता हा जामीन संपल्यानंतर पुन्हा एकदा यांना 2 का 3 महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आलेली आहे. अजून तो एक्सटेंडेड करण्यात आलेला आहे. ही बेल एक्सटेंडेड झाली. हे असं सगळं बॅकग्राऊंड आहे. याच्या मधल्या काळामध्ये ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस ते कुठेही गेलेले नाहीत, ना इकडे ना इकडे. पण त्यांच्या मुलीने, तुम्हाला आठवत असेल, त्यांच्या मुलीने अजित पवारांची एकदा भेट घेतली होती. त्याच्यानंतर ह्यांची काय कुठल्या बोलणी मला काहीच नाही माहिती, तुम्हालाही माहिती नसेल कदाचित. कारण नवाब मलिक कुठेही कुठल्याही मीडियासमोर आलेच नव्हते. सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता की आता हे जातील कुठे. आणि नेमके आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते थेट सत्ताधारी बाकांवर ज्यावेळेस बसले त्यावेळेस अनेकांचे विकेटच पडले. अनेकांचे विकेट. सगळ्यात पहिला जर विकेट कुणाचा काढला असेल ना, सगळ्यात चांगला विकेट जर कुणाचा काढला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांचा काढला. दुसरा विकेट जर चांगला कुणाचा काढला असेल ना नवाब मलिकांनी, एकनाथ शिंदेचा काढला. आता अजित पवारांचा मी विकेट नाही म्हणू शकत, कारण शेवटी गार्डियन आहेत ते. गार्डियन, पालकत्व आपण म्हणू शकतो. पण ह्या 2 माणसांचा विकेट चांगलाच काढला. कारण ह्या दोघांनीही असं काही राग, कदाचित तुम्ही विचार करा, एकनाथ शिंदेंना कसं कधी वाटलंच नव्हतं की ज्या माणसांना गुवाहाटीतून आम्ही त्यांच्या नावाने मिऱ्या मिऱ्या वाटणार आहेत त्याच माणसाला पुन्हा आपण सोबत घेऊन बसणार आहे, हे त्यांना कधी वाटलं नव्हतं. कारण गुवाहाटीतून त्यांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट पण मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. गुवाहाटीतून नेमकं त्यांनी काय ट्विट केलं होतं तुम्हाला त्यांचं ट्विट वाचून दाखवतो मी. आणि ह्या ट्विटची तारीख आहे 26 जून 2022. हे ट्विट आहे एकनाथ शिंदेच्या अकाउंटवरचं. तुम्हालाही जर वाचायचं असेल तुम्ही जाऊन वाचू शकता. 26 जून 2022 संध्याकाळी 9:15 वाजताचं ट्विट आहे. मुंबई बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते, यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर. हे एकनाथ शिंदेचं ट्विट मी वाचतोय. एकनाथ शिंदेचं 26 जून 2022चं ट्विट. असेच आरोप भर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले होते. देशद्रोही. त्यांच्या सोबतीला कोण? आशिष शेलार आणि इतर मंडळी. मग विचार करा, आता हे कुठे गेले? हे आरोप कुठे गेले? आपण जे वारंवार सांगत असतो ह्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, ह्यांच्याकडे आलं तर तुम्ही सगळं योग्य, तुम्हाला काय गैरव्यवहार करायचे ना ते करू शकता, पण आमच्याकडे येऊन त्या व्यतिरिक्त नाही करू शकत. त्या मशीनमध्ये घालायचं, तिकडून स्वच्छ होऊन बाहेर पवित्र, एकदम गंगा जलासारखं पवित्र. हे असं लक्षात घ्या.
आता तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. महायुतीत घ्यायचं की नाही घ्यायचं हा तुमचा, तुम्ही विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा वगैरे. त्या पत्रात जे काही उल्लेख आहेत, 70,000 कोटी पचले. 70,000 कोटी. आरोप किती झाले? 3 दिवसांपूर्वी आरोप, आणि तेही थेट मोठ्या साहेबांनी केले, सफेद दाढी. नंतर 3 दिवसांनंतर असा काय झांगडगुत्ता झाला की टांगा पलटी, घोडे फरार, माणूस इकडचा तिकडे, थेट 43 आमदार घेऊन. विचार करा, 70,000 कोटी, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ त्यांचंही नाव. त्यांच्या सौभाग्यवतींनी तर थेट धमकीत दिली, मारून टाका आम्हाला. हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेलांचं नाव येत होतं बऱ्याच या गोष्टींमध्ये. विचार करा, ही सगळी प्रकरणं काय सांगतायत? आज छगन भुजबळ असतील, आज हे सगळे पवित्र झालेले आहेत. 70,000 कोटी पचले. ह्यांचं काय बरं? ह्यांचा आरोप काय होता तुम्हाला माहितीये ना? ते दाऊद इब्राहिमशी संबंधित किंवा हसीना पारकर यांच्याशी संबंधित काही जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांच्यावर धाडी घातल्या होत्या. आता हे सगळं बाइज्जत बरी झालेलं आहे. मला बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्या काढल्या, त्यांचे जुने विधानं काढली, काय काय कोण कोण कसं म्हणत होतं. आता मला एक साधा प्रश्न पडतो, एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस ते म्हणत होते असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे आता तुम्ही गुलाम झालेले आहात वगैरे वगैरे, एकनाथ शिंदे म्हणत होते, हे कुठलं हिंदुत्व आहे मग? आता अजित पवारांकडे एकतर मुंबईमध्ये नवाब मलिक, ठाण्यामध्ये मला वाटतं ठाण्यात पण त्यांचे नजीब मुल्ला, त्यानंतर कोल्हापुरात हसन मुश्रीफ, या सगळ्यांवर जे आरोप होते, या सगळ्यांना तुम्ही आता घेऊन बसलात. आता हिंदुत्वाला 4 चांद लागले बहुतेक. एकनाथ शिंदेचं हिंदुत्व अतिशय पवित्र होऊन निघालेलं आहे. आणि फडणवीसांनी पब्लिकली पत्र पाठवलंय. हा खेळ बघा ना पत्राचा, जो आपण सुरुवात केली व्हिडिओला, हा पब्लिकली पत्र आहे. म्हणजे इतकी कम्युनिकेशनची साधनं मर्यादित झालेली आहेत आजच्या काळामध्ये. ते जुन्या काळात पेजर असायचे, पेजर मोबाईलचे यायच्या आधी थोडंसं मोबाईल तेवढे परिचयाचे नव्हते झाले, ते पेजर असायचे. त्याच्याही आधीचा काळ तो 25 पैशाचं ते पत्र असायचं, पोस्ट कार्ड म्हणायचो आपण त्याला. त्याच्याही आधीचा काळ कागदांवर लिहून, हे कागदांवर लिहून आपल्या लेटर हेडवर लिहून पत्र एकमेकांना देत आहेत. एकमेकांच्या बाजूला बसले, दिवसभर बाजूला बसले. बरं, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना माहितीच नाही की अशी व्यक्ती येणार आहे आपल्यामध्ये, ह्यांना माहितीच नसेल. पण ज्या प्रकारे हा विरोध झाला, अंबादास दानवेंनी ज्या प्रकारे घेरलं विरोधी पक्ष नेत्यांनी, ज्या प्रकारे पब्लिकमध्ये सोशल मीडियावर पाऊस पडला, हॅशटॅग व्हायरल झाले, त्यानंतर मात्र हे पत्र काढून, पब्लिकली पत्र काढून तुम्ही कुणाची तासायचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस, आम्हाला नाही माहिती, पण हे पब्लिकली पत्र आलं. ज्या वेळेस विचार करा, 3 दिवसांचं अजित पवारांचं सरकार जर टिकलं गेलं असतं, 3 दिवसांचं, नंतर त्यांनी ते विड्रॉल केलं, पण ते 3 दिवसाचं सरकार जर टिकलं असतं, खरंच सांगा नवाब मलिक जेलमध्ये गेले असते का? तुम्हाला काय वाटतं? जर शिवसेनेचं सरकार टिकलं असतं तर हे मोहित कंबोजांसारखे, नारायण राणे तर जेवता जेवता जे काही असेल ते, पण ही अशा प्रकारची माणसं, ही बाहेर आणि ही आत, लक्षात घ्या. हे 3 दिवसाचं सरकार जर टिकलं गेलं असतं ना, तर हे नवाब मलिक कधीच जेलमध्ये गेले नसते. हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. अजित पवारांची मोठी अडचण आहे शेवटी, मुंबईत त्यांना कुठला सपोर्ट नाहीये, त्यामुळे त्यांना हे सगळं करावं लागेल. पण ठीक आहे, देशद्रोहीचे आरोप करत ज्यांनी विधानसभा गाजवली, ते सर्वजण आता शांत बसलेले आहेत, सर्वजण. आणि बरोबर विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळातच एखादी सनसनाटी गोष्ट घेऊन यायची. मागच्या वेळेस असंच झालं होतं, आठवा तुम्ही? मला वाटतं मागच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेसची मी गोष्ट सांगतो, 2022च्या. त्यावेळेस अजितदादा आपल्याकडे होते, महाविकास आघाडीचा भाग होते, पण अजितदादांनी महाविकास आघाडीच्या काळात हिवाळी अधिवेशनात काहीच केलं नाही. त्यावेळेसही आदित्य साहेबांवर आरोप झाले होते, त्यांच्यावर एसआयटी लागायची. बरोबर आठवा तुम्ही, मागच्याच हिवाळी अधिवेशनमध्ये त्यावेळेस त्यांच्यावर एसआयटी दाखल करावी म्हणून मागच्या अधिवेशनाच्या वेळेस आरोप झाले. अगदी तेच आरोप वर्षभरानंतर ह्या हिवाळ्यात पुन्हा झाले. का माहितीये तुम्हाला? दिशा सॅलियन, सुशांत सिंह राजपूत, आणि ही रोज चोपड्या घेऊन कोण बसतं?
तर कोकणातले 2 टगे. आता वर्षभर काहीच नसतं, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी एक आरोप करावेत, कुठेतरी ह्यांना शांत करावं किंवा अधिवेशनाचा काळ चांगला जावा. अरे करा ना, तुम्हाला काय चौकशा करायच्या आहेत, करा ना, एकदाच्या ते काय आहे त्या चौकशा करूनच टाका. त्या दिवशी उद्धव साहेब काय म्हणाले, मी तर देवेंद्रजींच्या बाजूनेच बोलतोय की ह्या ईव्हीएम मशीनवर जर एवढे आरोप होत असतील ना, एकदाचा काय तो सोक्ष लावूनच टाका, घेऊन टाका एकदाच्या बॅलेट पेपरवर निवडणुका. लोकांनाही कळू द्या कसे त्यांचे आरोप खोटे आहेत म्हणून, ते घेऊन टाका बॅलेट पेपरवर. आम्हालाही माहिती असं काहीच नाही, ईव्हीएम मशीन मध्ये काहीच गौड बंगाल नाही, पण एकदाच काय ते बॅलेट पेपरवर घेऊन त्यांना सिद्ध करून दाखवा की होणार नाही. असेच हे आरोप आदित्य साहेबांवर करायचे जेणेकरून शिवसेना शांत राहील. अरे कशासाठी? जर कर नाही तर डर कशाला, आता मग तुम्हाला चौकशा करायच्याच ना हत्यांच्या, मग जरा गोपीनाथजींच्या पण गोपीनाथजींच्या पण अपघाताची चौकशी व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची चौकशी व्हावी, विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी व्हावी. हे अपघात आहेत, या अजिबात हत्या नाही आहेत. मी कुठेही म्हणत नाही या हत्या आहेत, पण हे जे अपघात झालेत ना, हे मोठ्या मोठ्या व्यक्तींचे अपघात आहेत. या अपघातांची पण एसआयटी लावून चौकशा झाल्या पाहिजेत. पुढे सांगतो तुम्हाला आणखी कशाची चौकशी व्हावी. पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी व्हावी. सुरेश कलगुडे, महाडमधले सुरेश कलगुडे यांच्या पण अपघाताची चौकशी व्हावी महाडमध्ये. कोकणात शशिकांत वारिसे जे पत्रकार, त्यांच्या पण अपघाताची चौकशी व्हावी. ते गाडीच्या खाली आलेच नाहीत, ते स्वतःहून, गाडी त्यांच्यावर गेली नाही, गाडी ते स्वतःहून गाडीच्या खाली गेलेले आहेत. असा आमचा आरोप नाहीये, आम्ही म्हणतच नाही त्यांची हत्या झाली. ते स्वतःहून गाडीच्या खाली गेलेत म्हणून त्यांची एसआयटी लावा, त्या हत्यांची पण आत्महत्यांची पण चौकशी करा. शशिकांत वारिसे झाले, अंकुश राणेची मर्डर केस कोकण, यांच्या पण एसआयट्या होऊन जाऊ द्यात. अन्वय नाईक असतील, श्रीधर नाईक असतील, गोवेकर असतील, या सगळ्यांच्या एसआयटी होऊनच जाऊ द्यात की एकदाच्या. कळू द्यात, जनतेला देखील कळू द्यात ह्या सगळ्या गोष्टी. एसआयटीच करायच्यात ना, मग सगळ्याच गोष्टींच्या एसआयट्या करा. लावा चौकशा लावा, पण ह्या निघणार नाहीत बाहेर कुठे. हे अशा प्रकारचं वातावरण आहे. पाहूयात आता. लेटर गेम, मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, आता कोणाचं काय होणार आहे. अजितदादा पवार काय नेमकं पुढे पावलं उचलतील. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काय करतायत पाहूयात जरा. सन्माननीय हे विधानसभेचे सारे सदस्य कळेलच, पण नवाब मलिकांचं हे सत्ताधारी बाकांवर बसणं, त्यांचं जेलमधून बेलवर बाहेर येणं, मधल्या काळात शांत राहणं, या सगळ्या गोष्टींकडे पाहता या गोष्टी ठरलेल्या होत्याच. त्यांचे क्रम पाहता हे ठरलेलं होतं, असंच काहीच मनात येतं. फक्त आता ते मांडीला मांडी म्हणू नका, फक्त दुसरे काही शब्द वापरायचे ते वापरा. आम्ही आता मांडीला मांडी नाही, पण कशाला काय लावून बसलो हे शब्द मात्र थोडेसे बदला. आता शब्द चांगले घेऊयात, आता मांडीला मांडी नको. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांचा शिवसैनिकांना. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण ज्यावेळेस माहिती जास्त असते त्यावेळेस व्हिडिओ थोडा मोठा होणार, त्याबाबत तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. जमल्यास आपलं शिवसेना एक वादळ हे तुमच्या हक्काचं व्यासपीठ, एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम तुम्ही सर्व शिवसैनिकांनी, महाराष्ट्र प्रेमी जनतेने, संविधान प्रेमी जनतेने सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं ही तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.